आहे ना, आहे लावले ना. आमचं सगळं सेलिब्रेशन झालं तेव्हा लाईट आलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी छोट्या लाईट मध्ये सेलिब्रेशन केलं सगळं बर्थडेचं आणि आता लाईट आलेली आहे. तर हे बघा असं मागचा परिसर आहे सगळा. बाली तुला घ्यायचं तर घे. बाली घे. झालं माझं झालं. रुपाली तुला घे. हो हे इथं किती मजली होती? हे काय इथं बिल्डिंग ती 4 मजली. तर चला आज आहे आईचा वाढदिवस. मग म्हटलं चला आपण यावेळेस करूया वाढदिवस सेलिब्रेट. म्हणजे खूप मोठा नाही, छोटा का असे ना पण करू म्हटले. तर मी तिच्या वाढदिवसानिमित्ताने तिला केक आणि काही वस्तू गिफ्ट घेऊन गेले होते. तर तिच्यासाठी असे सुंदर असे छान कानातले घेतले होते सिल्वर विथ डायमंडचे. आणि गळ्यात घालण्याचं पण एक नाजूक म्हणजे रोज डेली यूजला वापरता येईल असं गळ्यातली एक छोटीशी पोत पण घेतली होती. तर चला म्हटलं तिला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देऊ. आणि कसं आहे ना, आत्ताच्या आपण आपल्या मुलांचे तर वाढदिवस नेहमी साजरे करतो आणि आपले मुलं पण आपले वाढदिवस साजरे करतात. पण आपल्या मागची जी ही पिढी आहे आपल्या आईवडिलांची, त्यांचे त्या काळात कधी वाढदिवस कोणी साजरे पण केले नाही आणि त्यांनी पण कधी स्वतःचे तर करतच नाही. आईवडील तर नेहमी मुलांसाठीच करतात. मग म्हटले चला आता आपले तर वाढदिवस होत आहे साजरे, कधीतरी आपणही त्यांना तो आनंद देऊ. म्हणून यावेळेस आम्ही ठरवलं की आम्ही आज आई येतो आहे तुझ्या वाढदिवसाला, आपण करू साजरा. तर मग सगळ्या मुलं वगैरे आम्ही सगळे गेलो होतो वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला. तर हे बघा अशा पद्धतीचे छान असे डायमंडचे आणि सिल्वर डायमंडचे कानातले घेतलेले, तिला गिफ्ट दिलेले. तर ते मी तिच्या कानात घालून देत होते. म्हटले तू तुला पहिलं गिफ्ट देते ते घालून घे, तुला गिफ्ट कसं वाटतं ते पण सांग आणि मग आपण केक वगैरे कापू. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न माणसाने नेहमीच करावा. आणि असेल त्या परिस्थिती चांगली असो वाईट असो, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. दिवस कधी ना कधी बदलतातच म्हणतात ना, माणसाने फक्त थोडंसं स्थिर राहिलं पाहिजे की परिस्थिती प्रत्येकाची बदलत असतेच. तर आई म्हणत होती अगं कशाला हे केक वगैरे, कशाला हे वाढदिवस, आमचं कधी काही असं झालेलं नाही, नको म्हणे, मला कसं तरी वाटतं. म्हटलं अगं काही नाही म्हटले, चल म्हटले कधीतरी हा आनंद पण घेतला पाहिजे म्हटले. आणि तुला आवडला का या वस्तू असं विचारलं. तर ती म्हणे हो छान आहे. आणि मग तिला गळ्यातली ती पोत पण मी घालून दिली. म्हटली ती पण घालून देते आणि मग तू ही डेली यूजला वापर. तर तुमच्या घरी पण तुम्ही तुमच्या वयस्कर व्यक्तींचे वाढदिवस करतात का साजरे? दरवर्षी तर आपण करू असं नाही, प्रत्येक वेळेची परिस्थिती वेगळी असते. पण कधीतरी असा वाढदिवस अचानक त्यांचाही साजरा केला पाहिजे, त्यांनाही आनंद दिला पाहिजे. आणि आईची आज आईचे 61 वर्ष पण कंप्लीट झाले, म्हणून म्हटलं एक प्रकारे ही 61च साजरी झाली पूर्ण झाल्यानंतर. तर चला आता आपण केक कापून घेऊया. तर हे बघा असं सुंदर केक आणला होता, त्याच्यावर आई असं नाव लिहिलेलं होतं. तर तुम्हाला आपला केक कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि तुमच्या पण घरातल्यांबरोबरच्या कशा काही छोट्या मोठ्या आठवणी असतील ना तर त्या पण सांगा. टेरेसवर हाताला धरून घे आता केक कापून. नातवांचे हेच आठवणी राहतात ना. कापाय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू, मे आय गॉड ब्लेस यू, मे आय गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. आईला प्रश्न पडतो काय करायचं. तुम जिओ हजारो साल. तर चला वाढदिवस सेलिब्रेट केला, केक कट करून झाला. आई बराच वेळ आहे ना हातात सुरी घेऊनच बसले, तिला समजेनाच केक कधी कट करायचा असतो की करायचा नाही. शेवटी नातीने तिचा हात धरला आणि केक कट केला. म्हणून मला ना खूप हसायला आलं. म्हटले खरंच ना या वयातले लोक इतके हे ना की त्यांना म्हणजे साधे बोळे, त्यांना या गोष्टी खरंच माहिती नाही आहे. तर चला आता आम्ही सगळ्यांनी तिला केक खाऊ घालून घेतला, वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या. आणि म्हटलं आज काही घरात काही बनवायचं नाही, आपण सगळेजण मिळून बाहेर जेवायला जाऊ. तर आता चला म्हटले सगळ्यांना पटकन आपण जाऊ म्हटले बाहेर जेवायला, परत घरी जायला पण उशीर नको व्हायला. आणि सगळ्या नातवंडांनी तिला केक पण खाऊ घातलेला आहे. तर तुम्हाला आपलं सेलिब्रेशन कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. चला आईकडे आलेलं आहे, एक छोटंसं बर्थडेचं सेलिब्रेशन केलं. तर केक वगैरे कट केलेला आहे, आईला एक छोटंसं गिफ्ट आणलेलं ते पण दिलेलं आहे. आता तिला आवडते की नाही बघू. बाकी तर आमच्याकडे नेमकी लाईट गेलेली आहे आता.